नमस्कार. अधिक मास म्हणजे ज्याला आपण पुरुषोत्तम मास म्हणतो, हा भगवान श्री विष्णूच्या कृपेचा अत्यंत पवित्र काळ. या महिन्यात दानधर्माला खूप महत्त्व आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, या पवित्र महिन्यात आपली जन्मदाती माता म्हणजेच आईची ओटी भरणे हे सर्वश्रेष्ठ दान आणि सेवा मानली गेली आहे. आज आपण यामागचे शास्त्रोक्त महत्त्व जाणून घेणार आहोत. शास्त्रात आईची ओटी भरण्याचे 5 मोठे लाभ सांगितले आहेत. पहिले, मातृशक्तीचा सन्मान केल्याने साक्षात आदिशक्तीची कृपा लाभते. दुसरे, आई तृप्त झाली की घरात सकारात्मक ऊर्जा आणि सुख समृद्धी वाढते. तिसरे, आईला दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभते. चौथे, मुलांच्या आयुष्यातील अडथळे दूर होऊन संतती सौख्य लाभते. आणि पाचवे, कुंडलीतील पितृदोष आणि घरातील नकारात्मकता पूर्णपणे नष्ट होते. पण ओटी भरताना ताटात नक्की काय असावे? हळद कुंकू आणि सौभाग्यवान जे अखंड मांगले टिकवून ठेवते. नारळ आणि फळे जे घराण्यात समृद्धी आणि वंशवृद्धीचे प्रतीक आहे. खंड साडी किंवा वस्त्र आईबद्दलची आपली सर्वोच्च कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. आणि मिष्टान्न, विशेषतः अनारसे, जे आपल्या नात्यात आणि जीवनात गोडवा टिकून ठेवतात. या सर्व वस्तूसोबत काही दक्षिणा ठेवून आईची ओटी भरणे पूर्ण मानले जाते. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. जर काही कारणास्तव आई तुमच्या सोबत नसेल, तर तुम्ही सासूबाई, मोठी बहीण, मावशी किंवा आपल्या गुरुमाऊलींची ओटी भरूनही हा विधी पूर्ण करू शकता. 33 कोटी देवांची पूजा करण्याचे पुण्य एका विष्णुरूपी मातेची सेवा केल्याने मिळते. हा निसर्गाचा नियम आहे. या अधिक मासात आईची ओटी भरून तिचे चरणस्पर्श नक्की करा. तिच्या चेहऱ्यावरचे हसू हेच तुमचे सर्वात मोठे भाग्य असेल. माहिती आवडली असल्यास हा व्हिडिओ इतरांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच शास्त्रोक्त माहितीसाठी पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. हरिओम.